नमस्कार द्राक्षबाजार बंधूंनो, मी विजय कुमार तासगाव यश ॲग्रोलॅब पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादनासाठी जो संवाद आहे त्या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. बागायतदार बंधूंनो, आपला वर्षभर संवाद झाला खरीप छाटणीच्या बाबतीत, मालाच्या छाटणीच्या बाबतीत. आता माल काढणी येते आपली, विशेषतः बेदाण्यासाठी. इतर मार्केटसाठी सुद्धा मनीगळ होऊ नये म्हणून काय काम करावं ह्या विषयावर मी माझं मत आपणाशी शेअर करण्याचा प्रयत्न करतोय. अत्यंत सुंदर रिझल्ट्स आपल्याला प्लॅनोफिक्स म्हणजे नॅफ्थॅलिक ॲसिटिक ॲसिडचे आपल्याला मिळाले. मग ते गुळी घडाच्या बाबतीतले असतील, माल वाचवण्याच्या बाबतीतले असतील, गळीच्या बाबतीत असतील, आणि आता शेवटच्या टप्प्यातली जी गळ आहे त्या बाबतीत सुद्धा आपण त्याच्यावर काम करतोय. गेल्या वर्षी गेल्या 3-4 वर्षात आपण माल काढणीच्या काळात आपण NAA देण्याचा प्रयत्न केला आणि सुंदर रिझल्ट्स आपल्याला मिळाले. बागायतदार बंधूंनो, बेदाण्यासाठी तर याचे तुफान रिझल्ट बागायतदारांना मिळाले. कलकत्ता मार्केट असेल, दिल्ली मार्केट असेल, इंडियन मार्केट असेल, सौदी मार्केट असेल, ह्या मार्केटला सुद्धा याचे चांगले रिझल्ट मिळतात. युरोपियन कंट्रीला सुद्धा प्लॅनोफिक्स चालतं, फक्त त्याचा रेशेड्यूल 14 ते 16 दिवसाचा आहे. त्यामुळे किमान 20 ते 25 दिवस अगोदर प्लॅनोफिक्स मारून घ्यावं. खतरनाक रिझल्ट मिळतात त्याचे सुद्धा. त्याचा रेशेड्यूल नंतर राहत नाही. 14 दिवस आहे तर आपण एक्स्ट्रा 10 दिवस धरूया आणि 24 दिवस अगोदर आपण प्लॅनोफिक्स नक्की देऊया. त्याचं प्रमाण असं आहे, बेदाण्यासाठी माल काढायचा असेल तर त्याचं प्रमाण 100 लिटर पाण्यासाठीचं 100 ml माल काढण्याच्या आधी 4 ते 5 दिवस द्या. माल काढायच्या आदल्या दिवशी 100 लिटर एकरी 1 लिटर लस्टर द्या. शुगर 2 ते 3 पॉईंटनं वाढलेली दिसते. मालाचा कडकपणा बी चांगला येईल आणि मनी गळ सुद्धा आपली रॅकवर माल टाकताना खूप कमी होईल. दुसरा मुद्दा, जे मार्केटसाठी आपण माल विकतोय म्हणजे इंडियन असेल किंवा त्याचे सुद्धा खूप मोठे रेसिड्यू राहत नाही आहेत. त्यासाठी माल काढणीच्या अगोदर 4, 5, 6 दिवसाच्या अगोदर जर प्लॅनोफिक्स 100 लिटर पाण्याला 100 ml फवारलं आणि लस्टर माल काढणीच्या आधी 1-2 दिवस दिलं तरी सुद्धा आपल्याला माल कडक होणे आणि मनी गळ न होणे हा त्याचा चांगला फायदा मिळतो. मनी गळ होण्याच्या बाबतीतले अजून एक इथं मी फॅक्ट तुम्हाला सांगतो की जर बागेला विनिन जास्त झाला असेल, विनिन अनेक कंपन्यांचं आहे म्हणून नाव घेतोय, किंवा जे बुस्टर जर जास्त झाला असेल तर काही केलं तर मनी गळतात नाहीये, ते मनी मोडतायत हे लक्षात घ्या. मनी गळणे वेगळं आहे आणि मनी मोडणं वेगळं आहे. माल जर अगोदरच कडक आला असेल आणि पुन्हा जर प्लॅनोफिक्स आपण मारलं तर त्याचा फारसा फरक पडत नाही आहे. पण माल काढणी पश्चातली गळ जी आहे त्याचा ब्रश आत अत्यंत चांगला आहे, परंतु कशाच तरी ताण बसला आहे किंवा ट्रान्सपोर्टमध्ये आपल्याला कालावधी जास्त लागतोय, बेदाण्यासाठी आपण माल टाकतोय, अशा वेळी ती जी गळ होती ती प्लॅनोफिक्सनं बऱ्यापैकी थांबते. 100% थांबते असं म्हणत नाही, पण 90 ते 95% गळ आपल्याला वाचवता येते. युरोपियन कंट्रीला सुद्धा याचा अत्यंत चांगला फायदा होतो. त्याचं प्रमाण असं 100 लिटर पाण्याला 100 ml, पण माल काढणीच्या अगोदर किमान 24 ते 25 दिवस मारावं. बागायतदार बंधूंनो, आपल्याला कलर पाहिजे असेल तर PDH प्रति लिटर पाण्याला 4 ग्रॅम आणि बोरिक ॲसिड प्रति लिटर पाण्याला 2 ग्रॅम. बोरिक ॲसिड विरघळताना मात्र ते गरम पाण्यात विरघळून घ्या, अत्यंत चांगला कलर येईल. कलर नको पण शुगर पाहिजे असेल तर एकरी 1 लिटर लस्टर एकदा किंवा 2दा आपण द्या. आपल्याला शुगर फक्त वाढते, कलर येत नाही. बागायतदार बंधूंनो, शेवटच्या टप्प्यातले हे जे नियोजन आपण बोललो त्याचा परिपूर्णपणे वापर करून घेण्याचा प्रयत्न करा. ह्याच काळात जर लालकोळी वाढत असेल तर एकरी 1 किलो सल्फर ATLच्या गननं एकरी 90 ते 110 लिटर पाण्यापर्यंत जे ATLचे गन मिळतात ते गन घ्या आणि एकरी 1 किलो सल्फर जरी आपण दिलं तरी लाल कोळीचा चांगला आपल्याला प्रादुर्भाव वाचवता येऊ शकतो. कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्याचा नक्की प्रयत्न करा, कारण आपली स्पर्धा आता जागतिक बाजारपेठेबरोबर अमेरिकेच्या शेतकऱ्यांच्या बरोबर होणार आहे, हे विसरून चालणार नाही आहे. धन्यवाद.